Hello, dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 11 Work and Energy from 6th Standard Science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 83 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये विचारल्या गेलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट टर्म फ्रॉम द ब्रॅकेट. सो a bucket full of water is to be drawn from a well. Dash will be done when a dash is applied to do this because there will be a dash of water. ऑप्शन्स आहेत डिस्प्लेसमेंट, वर्क, फोर्स. काय विचारलेले आहे क्वेश्चनमध्ये? अ बकेट फुल ऑफ वॉटर इज टू बी ड्रॉन फ्रॉम अ वेल. वेल म्हणजे विहीर. विहिरीतून पाणी कशा प्रकारे बाहेर काढलं जातं हे पहा. इथे आपण पाहूयात. बकेटला दोरी बांधलेली आहे आणि मग ती बकेट विहिरीमध्ये सोडली जाते आणि ओढून बकेटला अशा प्रकारे ओढून पाणी बाहेर काढलं जातं विहिरीमधून. तर हे एक काम आहे, वर्क आहे आणि हे वर्क होण्यासाठी काय काय करावं लागतं? तर फोर्स अप्लाय करावा लागतो, हो की नाही? मग इथे पुढे काय दिलेले आहे? अ बकेट फुल ऑफ वॉटर इज टू बी ड्रॉन फ्रॉम अ वेल. डॅश विल बी डन. काय होणार आहे मग? वर्क होणार आहे, काम होणार आहे. व्हेन अ डॅश इज अप्लाइड आणि त्यासाठी काय अप्लाय करावं लागणार आहे? ऑफकोर्स फोर्स अप्लाय केला तरच ती बादली बाहेर येणार आहे विहिरीच्या, हो की नाही? सो फोर्स. आणि पुढे काय दिलेले आहे? बिकॉज देअर विल बी अ डॅश ऑफ वॉटर. वॉटरचे काय झालेले आहे मग? डिस्प्लेसमेंट झालेली आहे. सो डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. If a ball is dropped on the sloping roof of a house, it acquires dash and falls on the ground. आता इथे तुम्ही स्वतः इमॅजिन करा, तुम्ही घराच्या छतावर बॉल घेऊन गेलेला आहात आणि त्या छतावरून तुम्ही बॉल खाली सोडलात. तर त्या बॉलला काय प्राप्त होणार आहे? तर कायनेटिक, पोटेन्शियल की मोशन? तो बॉल मोशनमध्ये येईल ना जेव्हा तुम्ही घराच्या छतावरून खाली सोडाल तेव्हा. सो इथे आन्सर येणार मोशन. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डॅश एनर्जी इंटू डॅश एनर्जी टेक्स प्लेस. मग हे कशाचं ट्रान्सफॉर्मेशन आहे? कोणत्या एनर्जीचं कोणत्या एनर्जीमध्ये रूपांतर झालेलं आहे? त्या बॉलची स्वतःची अशी एनर्जी आहे का? नाही. पण त्या बॉलच्या पोझिशनमुळे त्याला कोणती एनर्जी प्राप्त झालेली आहे? तर पोटेन्शियल एनर्जी, राईट? आणि तो बॉल घराच्या छतावरून जेव्हा खाली सोडला तेव्हा पोटेन्शियल एनर्जीचं कोणत्या एनर्जीमध्ये रूपांतर झालं जेव्हा तो मोशनमध्ये आला तेव्हा? तर कायनेटिक एनर्जीमध्ये. सो इथे आन्सर येणार कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट, यू माईट हॅव सीन सम ब्युटिफुल फायरवर्क्स ड्युरिंग दिवाळी. तुम्ही दिवाळीमध्ये फायरवर्क्स म्हणजे फटाके तुम्ही पाहिले असतील. आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगांचे फटाके असे छान आपल्याला दिसत असतात. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डॅश एनर्जी इंटू डॅश एनर्जी. मग हे कशाचं ट्रान्सफॉर्मेशन आहे? कोणत्या एनर्जीचं कोणत्या एनर्जीमध्ये? लाईट, ॲटॉमिक, केमिकल, सोलार. तुम्हाला माहीत आहे की फटाके बनवताना त्यामध्ये काय भरलं जातं? तर केमिकल भरलं जातं. सो इथे केमिकल एनर्जी येणार आणि त्यांना फटाक्यांना जेव्हा आपण पेटवतो तेव्हा ते केमिकल फुटतात, राईट? आणि फुटल्यानंतर त्यामधून 2 प्रकारच्या एनर्जी बाहेर येतात. कोणत्या? तर साऊंड एनर्जी आणि लाईट एनर्जी. पण आता इथे साऊंड असा ऑप्शनच दिलेला नाही आहे. ऑप्शन काय आहे? लाईट. सो लाईट एनर्जी. काय येणार इथे आन्सर? इट इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ केमिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. नेक्स्ट, द सोलार कुकर इज अन ॲप्लिकेशन ऑफ द डॅश एनर्जी ऑफ द सन. while solar cells, solar lamps are applications of the dash energy of the sun. ऑप्शन्स आहेत लाईट, केमिकल, हीट. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सनपासून आपल्याला लाईट आणि हीट मिळत असते. आणि सोलार कुकर कसा वर्क होतो हेही तुम्हाला माहीत आहे. सोलार कुकरच्या आतमध्ये अन्न ठेवलं जातं आणि सनच्या हीटमुळे ते आतलं अन्न शिजलं जातं. सो द सोलार कुकर इज अन ॲप्लिकेशन ऑफ द heat energy of the sun, while solar cells, solar lamps are applications of the light energy of the sun. Next question, one laborer carried 4 pans of road metal through a distance of 100 meters. आता इथे काय दिलेलं आहे की एक मजूर आहे, तो 4 pans म्हणजे 4 घमेले खडी वाहून नेत आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आणि ते जे डिस्टन्स आहे ते आहे 100 meters. If he carries 2 pans of road metal through a 200 meter distance, dash work will be done. ऑप्शन्स आहेत इक्वल, मोर, लेस. आता इथे काय दिलेलं आहे की तो मजूर आहे आणि तो
4 घमेले घेऊन 100 मीटर एवढा अंतर तो जातोय. जर त्याने 2 घमेले भरून 200 मीटर इतकं अंतर जर त्याने क्रॉस केलं, म्हणजे तेवढंच अंतर जर तो चालत गेला, तर सारखंच वर्क होणार आहे, कमी वर्क होणार आहे, की जास्त वर्क होणार आहे, ते आपल्याला सांगायचे आहे. आता इथे 4 पॅन्स घेऊन तो 100 मीटर जातोय आणि इथे 2 पॅन्स घेऊन तो 200 मीटर्स जातोय. मग कसं वर्क होणार आहे? इक्वल वर्क होणार आहे. नेक्स्ट, द कपॅसिटी दॅट ॲन ऑब्जेक्ट हॅज फॉर डुईंग वर्क इज कॉल्ड एनर्जी, डिस्प्लेसमेंट की फोर्स. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये काम करण्याची जी कपॅसिटी असते, त्या कपॅसिटीला काय म्हणणार? तर एनर्जी. Now let us solve question number 2. Match the following group A, group B. Rolling object. आता इथे तुम्हाला तर माहीतच आहे की जो ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट, फूड. फूडमध्ये केमिकल एनर्जी. स्ट्रेच्ड बो. आता इथे लक्ष द्या, हा बो आहे आणि हा ॲरो आहे. हा जो ॲरो आहे तो अशा प्रकारे बोमध्ये ठेवलेला आहे. यामुळे काय झालेले आहे की याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार झालेली आहे. का पोटेन्शियल एनर्जी तयार झालेली आहे? कारण याच्या पोझिशनमुळे. हा जो ॲरो आहे तो अशा प्रकारे स्ट्रेच्ड करून ठेवलेला आहे आणि हा ॲरो जर सोडला तर तो मोशनमध्ये येणार आहे आणि मोशनमध्ये आल्यावर पोटेन्शियल एनर्जीचे कायनेटिक एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. सो आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये या ॲरोमध्ये कोणती एनर्जी आहे? स्टोअर केलेली एनर्जी आहे, राईट. आणि ती स्टोअर केलेली एनर्जी कशामुळे आहे? तर ॲरोच्या या अशा पोझिशनमुळे. सो ही आहे पोटेन्शियल एनर्जी. सो मार्क करूयात. स्ट्रेच्ड बो, पोटेन्शियल एनर्जी. सनलाईट. तुम्हाला तर माहीतच आहे, सनलाईटमध्ये हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी असते. आता इथे ऑप्शनमध्ये आपल्याला हीट एनर्जी दिलेलं आहे, सो हीट एनर्जी. युरेनियम. युरेनियममध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी असते? तर ॲटॉमिक एनर्जी. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलंच आहे की हेवी एलिमेंट्स सच ॲज युरेनियम, थोरियम इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. सो युरेनियम, ॲटॉमिक एनर्जी. Now let's write final answers. Rolling object, kinetic energy. Food, chemical energy. Stretched bow, potential energy. Sunlight, heat energy. Uranium, atomic energy. Let's see next question. Question number 3. Can you tell when can we say that displacement has taken place? आपण असं केव्हा म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट झाली? आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर जर त्या ऑब्जेक्टने त्याची जागा बदलली तर आपण असं म्हणतो की डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट, प्लेस बदलणे, त्याला म्हणणार डिस्प्लेसमेंट. सो आन्सर काय येणार? When the position of any object changes, then we can say that displacement has taken place. What should be taken into account for measuring work? वर्क मेजर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात? टेक्स्टबुकमध्ये काय दिलेले आहे हे पहा. येथे दिलेले आहे, when an object is displaced by applying a force on it, work is said to be done. जेव्हा एखादा ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट त्याची जागा बदलत असेल तर असे म्हटले जाते की वर्क झालेले आहे. आता इथे खाली जे एक्झाम्पल दिलेले आहे त्यावरून आपण समजून घेऊयात. आता ही गर्ल आहे, ही गर्ल या बॉक्सला ओढतीये, म्हणजे ती काय करते तर फोर्स अप्लाय करते आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे हा बॉक्स पुढे सरकतोय, म्हणजे तो त्याची जागा बदलतोय. तसेच आता तिने काय केलेले आहे, या बॉक्समध्ये काही बुक्स टाकलेले आहेत आणि बुक्स टाकल्यामुळे हा बॉक्स थोडासा हेवी झालेला आहे. मग ती पुन्हा फोर्स अप्लाय करते. मग आता सेम फोर्स ती अप्लाय करणार का जो फोर्स तिने इथे अप्लाय केला होता? नाही. आता तिला थोडासा जास्त फोर्स अप्लाय करावा लागणार आहे आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे हा बॉक्स त्याची जागा बदलणार आहे, डिस्प्लेसमेंट होणार आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की वर्क झालेलं आहे. चला तर बघ, आता आपण आन्सर राईट करूयात की वर्क मोजण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. सो लेट्स राईट आन्सर of this second question. For measuring work, both the force and the displacement must be considered. Next question, what are the various forms of energy? कोणकोणते फॉर्म्स आहेत एनर्जीचे? आपण लेसनमध्ये पाहिलेले आहेत. हे पहा, इथे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे फॉर्म्स ऑफ एनर्जी. फर्स्ट आहे मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी ऑब्टेन थ्रू द मशीन्स इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी.
त्याचे सुद्धा 2 टाईप्स आहेत. एक आहे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरं आहे कायनेटिक एनर्जी. त्यानंतर दिलेलं आहे हीट एनर्जी. हीट एनर्जी इज ऑब्टेन थ्रू सनलाइट. Heat is also produced due to the burning fuels. The unit of measuring the heat is calories. हे पहा इथे दिलेलं आहे. कोणत्या युनिटने मेजर करतो आपण हीट? तर कॅलरीजने. नेक्स्ट आहे लाईट एनर्जी. लाईट एनर्जी सुद्धा आपण सनकडून घेत असतो. त्यानंतर आहे साऊंड एनर्जी, त्यानंतर आहे केमिकल एनर्जी आणि त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. सो अशा प्रकारे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत वेगवेगळे फॉर्म्स एनर्जीचे. आता आपण राईट करूयात आन्सर. सो मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, chemical energy and electrical energy are the various forms of energy. Now next question, describe natural chain of transformation of energy. एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशन जे होत असते त्याची नॅचरल चेन आपल्याला इथे डिस्क्राईब करायची आहे. सो पाहूयात आन्सर. प्लांट्स प्रिपेअर फूड बाय युटिलायझिंग सोलार एनर्जी. आता तुम्हाला माहीत आहे की प्लांट्स त्यांचं अन्न फूड कसं तयार करतात? तर सनलाईटच्या हेल्पने, राईट? So plants prepare food by utilizing solar energy. The food produced is in the form of chemical energy. आता जे फूड तयार केलं जातं ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं? तर केमिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये असतं. दिस फूड इज कन्झ्युम्ड बाय ॲनिमल्स. आणि हे जे फूड आहे ते ॲनिमल्स सुद्धा ईट करत असतात, राईट? आपण सुद्धा ईट करतो. दे डेव्हलप मस्क्युलर एनर्जी. आणि मग ते फूड ॲनिमल्सने आपण खाल्ल्यानंतर आपल्याला मस्क्युलर एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तयार होते. द डायजेशन ऑफ फूड ऑल्सो प्रोड्यूस हीट एनर्जी इन द बॉडी. आणि जेव्हा त्या फूडचं डायजेशन होत असतं तेव्हा बॉडीमध्ये हीट तयार होते, मग हीट एनर्जी. दिस नॅचरल चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी कॅन बी शोन ॲज फॉलोज. आता ही जी चेन आहे ती अशा प्रकारे सुद्धा आपण शो करू शकतो. सोलार एनर्जी थ्रू प्लांट्स त्यांचं अन्न फूड तयार करतात आणि मग ते फूड केमिकल एनर्जीच्या रूपामध्ये स्टोअर केलं जातं. त्यानंतर ॲनिमल्स ते फूड खातात आणि मग ॲनिमल्सने फूड खाल्ल्यानंतर त्याचं मस्क्युलर एनर्जीमध्ये रूपांतर होतं बॉडीमध्ये. आणि जेव्हा त्या फूडचं डायजेशन होत असतं तेव्हा बॉडीमध्ये हीट एनर्जी तयार होत असते. सो अशा प्रकारे एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते. व्हाय शुड वी सेव्ह एनर्जी. आता आपण इथे एनर्जी का सेव्ह करायला हवी ते सांगायचे आहे. सेव्हिंग एनर्जी इज द नीड ऑफ द आवर. वेन वी प्रोड्यूस एनर्जी वी नीड फ्युएल ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. द फ्युएल आर ऑल्सो डिप्लेटिंग फास्ट फ्रॉम द अर्थ. बाय मोर कन्झम्पशन ऑफ एनर्जी लॉट्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस्ड. This leads to global warming and pollution. In order to conserve our environment, we must save energy. आता आपण एनर्जी का सेव्ह करायला हवी? ही काळाची गरज आहे. कारण जेवढी जास्त आपण एनर्जी क्रिएट करतो, तयार करतो, तेवढं जास्त आपल्याला फ्युएल लागतं, इंधन लागतं. आता एनर्जी तयार करण्यासाठी कोल, पेट्रोल, डिझेल हे सगळं फ्युएल आपल्याला लागत असतं, हो की नाही? मग जेवढं जास्त आपण एनर्जी प्रोड्यूस करतो तेवढं जास्त फ्युएल आपल्याला लागत असतं. आणि आपल्या अर्थवरचं हे फ्युएलसुद्धा आता खूप वेगाने संपत चाललेलं आहे. बाय मोर कन्झम्पशन ऑफ एनर्जी लॉट्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस्ड. आणि खूप जास्त एनर्जी आपण वापरल्यामुळे काय होत आहे? हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता विचार करा, आपण रस्त्यावर आपल्या रस्त्यावर गाड्या असतात आणि त्या गाड्यांच्या धुरामुळे काय होतं? तर एअर पोल्युशन होतं, राईट? साऊंड पोल्युशन होतं. त्यामुळे आपलं वातावरण बिघडत चाललेलं आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे काय होणार आहे? कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जास्त पसरल्यामुळे काय होणार आहे? तर ग्लोबल वॉर्मिंग आणि पोल्युशन. इन ऑर्डर टू कन्झर्व आवर एन्व्हायरमेंट वी मस्ट सेव्ह एनर्जी. आपलं एन्व्हायरमेंट आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? एनर्जी सेव्ह करायला लागणार आहे. आता एनर्जी कशी सेव्ह करणार? तर जेव्हा गरज नसते तेव्हा लाईट्स बंद करायच्या, फॅन बंद करायचा. आपण जेव्हा घरातून बाहेर जात असतो किंवा एखाद्या रूममध्ये आपण बसत नाही आहोत, दुसऱ्या रूममध्ये बसत आहोत, तर मग त्या रूमचे फॅन आणि लाईट बंद करायला हवेत. शिवाय जेव्हा आपण बाहेर जात असतो आणि थोड्याच अंतरावर जायचं असतं तेव्हा आपण चालत जाऊ शकतो किंवा सायकलने जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण बरीचशी एनर्जी सेव्ह करू शकतो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी म्हणजे काय, टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. चला आपण पाहूयात. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 82वर इथे दिलेलं आहे एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी. यामध्ये एनर्जी कशा प्रकारे आपण सेव्ह करू शकतो ते दिलेले आहे आणि ग्रीन एनर्जी म्हणजे काय ते सुद्धा दिलेले आहे. द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस सच ॲज कार्बन डायऑक्साईड ऑर कार्बन मोनॉक्साईड आर कॉल्ड ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. लेट्स राईट द आन्सर. The energy resources which do not emit smoke and carbon products are called green energy resources. The energy produced in this way is the green energy. Now let's see next question. What are the non-conventional energy resources? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. हे पहा टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस किंवा त्यालाच म्हणतात रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. आता नावाप्रमाणेच आपल्याला कळत आहे रिन्युएबल म्हणजे ज्या एनर्जीला आपण पुन्हा पुन्हा तयार करू शकतो अशी एनर्जी. सो दीज रिसोर्सेस हॅव नॉट बीन यूज ट्रेडिशनली. दे आर इनएक्झॉस्टेबल म्हणजे कधीही न संपणारे अँड कंटिन्युअस अँड कॅन बी युज्ड इन व्हेरियस फॉर्म्स अगेन अँड अगेन. एक्झाम्पल्स आहेत सोलार एनर्जी. आता सनपासून आपण सोलार एनर्जी मिळवत असतो. सोलार एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन दी अर्थ. अ व्हरायटी ऑफ डिव्हायसेस हॅव बीन डेव्हलप फॉर मेकिंग यूज ऑफ सोलार एनर्जी. सोलार एनर्जीचा यूज करून घेण्यासाठी वेगवेगळे डिव्हायसेस आपण तयार केलेले आहेत. त्यानंतर आहे विंड एनर्जी. अशा प्रकारच्या विंडमिल्स तुम्हाला पाहायला मिळत असतील. त्यामुळे काय होतं, आता विंडमुळे काय होतं, हा जो फॅन आहे तो गोल गोल फिरतो आणि हा फॅन गोल गोल फिरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. त्यानंतर टायडल एनर्जी. समुद्रामध्ये ज्या टाईड्स येतात त्यापासून सुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. त्यानंतर आहे हायड्रो इलेक्ट्रिक ऑर हायडल पॉवर. रिव्हरवर अशा प्रकारे डॅम बांधला जातो. डॅममध्ये वॉटर स्टोअर केलं जातं आणि त्यानंतर विशिष्ट हाईटवरून एका टनल थ्रू जे वॉटर आहे ते खाली सोडलं जातं. खाली सोडल्यामुळे ते प्रेशरमध्ये येतं. वॉटर पाणी जे आहे ते प्रेशरमध्ये येतं आणि प्रेशरमध्ये आल्यानंतर टर्बाईन्स बांधले जातात इथे आणि ते टर्बाईन्स गोल गोल फिरले जातात. गोल गोल फिरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशनिक वेव्स. आता ओशनिक वेव्सपासून सुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. चला तर मग आता आन्सर राईट करूयात आपण. The inexhaustible and continuously available energy resources which were not traditionally used previously are called non-conventional energy resources. आता हे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर पूर्व परंपरेने आपण करत नाही आहोत. जसे जसे टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली तशा प्रकारे आपण हे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर जास्त जास्त करत गेलो. आता हे एनर्जी रिसोर्सेस कधीही न संपणारे आहेत आणि अखंड आहेत. विविध प्रकारे विविध स्वरूपात आपण ते पुन्हा पुन्हा वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल सोलार एनर्जी, विंड एनर्जी, टायडल एनर्जी, हायडल पॉवर, atomic energy, energy obtained from the oceanic waves. Which forms of energy from the sun are used in solar energy devices? सोलार एनर्जी डिव्हायसेसमध्ये सनपासून मिळणाऱ्या कोणत्या एनर्जीचा वापर केला जातो? सो आन्सर. In solar cooker, solar heater and solar dryer, the heat energy from the sun is used, while in solar lamps, light energy from solar energy is used. In solar cells, solar energy is used to produce electricity. Next question. Why should we maximize the use of non-conventional energy resources? आता इथे या क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे किंवा का करायला पाहिजे? आन्सर. The non-conventional energy resources are renewable energy resources. They are inexhaustible and continuously available resources. Non-conventional energy resources हे आपण पुन्हा पुन्हा यूज करू शकतो त्याचा. शिवाय हे कधीही न संपणारे आहेत आणि सतत आपल्याला अवेलेबल असणारे आहेत. On the other hand, या उलट the traditional conventional energy resources such as fossil fuels, petrol, diesel, gas are getting fast depleted. Depleted म्हणजे आता ते वेगाने संपत आहेत अर्थवरून.
कधी ना कधी ते संपणारच आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस हे आपल्या अर्थवरून कधी ना कधीतरी संपणारच आहेत. दे ऑल्सो क्रिएट पोल्युशन, त्यामुळे पोल्युशनसुद्धा होत आहे. आता तुम्ही पाहताय पेट्रोल, डिझेल ज्या गाड्यांमध्ये असतं त्या गाड्यांमुळे काय होतं तर खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं. अँड प्रॉब्लेम्स लाईक ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज वेन युज्ड इन एक्सेस. आणि आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कोणत्या समस्या तर ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज. इन ऑर्डर टू सेव्ह आवर अर्थ अँड एन्व्हायरमेंट वी मस्ट मॅक्झिमाइज द यूज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. Let's see next question. Question 4. Who is the odd one out? Diesel, crude oil, natural gas, wind. आता इथे काय आन्सर येणार तर विंड येणार. का? कारण डिझेल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे काय आहेत नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत आणि विंड आहे रिन्युएबल एनर्जी रिसोर्स. सो आन्सर राईट करूयात विंड. अदर्स आर नॉन रिन्युएबल फॉसिल फ्युएल्स. अ रनिंग कार, हावलिंग अ लॉग. हावलिंग अ लॉग म्हणजे ओंडका वाहून नेणे. अ बुक केप्ट ऑन अ टेबल, पिकिंग अप द स्कूल बॅग. आता यामध्ये ऑड वन आउट काय येणार तर अ बुक केप्ट ऑन द टेबल. का? कारण अदर्स आर शोईंग डिस्प्लेसमेंट अँड दस पसेस कायनेटिक एनर्जी. रनिंग कार मोशनमध्ये असते, हावलिंग अ लॉग मोशनमध्ये ओंडका वाहून नेणे, त्यानंतर पिकिंग अप द स्कूल बॅग डिस्प्लेसमेंट आहे. तर इथे ऑड वन आउट येणार की जे बुक टेबलवर ठेवलेलं आहे कोणतंही मोशन दाखवत नाहीये म्हणून अ बुक केप्ट ऑन द टेबल. नेक्स्ट सनलाईट, विंड, वेव्स, पेट्रोल. ऑड वन आउट येणार पेट्रोल. अदर्स आर रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. नेक्स्ट लिव्हिंग द फॅन ऑन इन अ वेकेंट रूम. वेकेंट म्हणजे रिकामी खोली की ज्यामध्ये काहीच नाहीये, कोणीच नाहीये, तिथे फॅन चालू ठेवणे. लिव्हिंग द टी व्ही ऑन व्हाईल वर्किंग. जेव्हा तुम्ही काम करत आहात, टी व्ही बघत नाही आहात तेव्हा टी व्ही चालू ठेवणे. युझिंग ए सी ड्युरिंग विंटर. विंटर सीझनमध्ये जेव्हा थंडी असते तेव्हा ए सी यूज करणे. पुटिंग ऑफ द लाईट वेन गोईंग आउट. जेव्हा तुम्ही बाहेर चाललेला आहात तेव्हा लाईट्स बंद करणे. तर यामध्ये ऑड वन आउट काय येणार आहे तर पुटिंग ऑफ द लाईट वेन गोईंग आउट. का? कारण दिस इज द ओनली वे टू सेव्ह एनर्जी. Others are actions of wasting energy. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.